मुंबईतल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातल्या झेवियर्स रिसोर्स सेंटर फॉर द व्हिज्युअल चॅलेंज या संस्थेला सर्वश्रेष्ठ संस्था या श्रेणीत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। 2003 पासून कार्यरत असलेली ही संस्था महाविद्यालयाव्यतिरिक्त देशातल्या इतर दिव्यांग बांधवांसाठीही काम करते। मुंबईतल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा भाग असलेली झेवियर्स रिसोर्स सेंटर फॉर द व्हिज्युअली चॅलेंज हे केंद्र गेली अनेक वर्षांपासून दृष्टिबाधितांना उमेदीचा किरण दाखवण्यासाठी कार्यरत आहे। या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करणारे डॉक्टर सॅम तारापोरवाला यांनी दृष्टिहीनांना रोजच्या जीवनात येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी 2003 साली या संस्थेची स्थापना केली। या संस्थेची सुरुवात 2003 साली जेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थी अंध यायला लागले आणि हे लक्षात आलं की त्यांना अनेक गोष्टींमध्ये अडचणी येत आहेत, त्या अडचणींवर मात करण्याकरता या संस्थेची सुरुवात झाली। खास करून त्यांच्या अभ्यासाशी संलग्न ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवण्याकरता या संस्थेची सुरुवात 2003 साली करण्यात आली। हा राष्ट्रीय पुरस्कार जो आम्हाला मिळालेला आहे 3 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते, हा आम्ही जे समावेशी शिक्षण देतो त्याचंच हे एक आम्हाला सरकारने त्याचं रेकग्निशन दिलेलं आहे आणि त्याकरता हे पारितोषिक आम्हाला देण्यात आलेलं आहे। आम्ही या क्षेत्रामध्ये अनेक इतर संस्थांसोबत देखील काम करतो। उदाहरणार्थ IIT दिल्ली आहे किंवा अशोका युनिव्हर्सिटी आहे किंवा IIT चेन्नई आहे, अशा लोकांसोबत आम्ही काम करतो आणि ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्या त्या वेळेला आम्ही संस्थांना मदत करण्याचा प्रयत्न करतो। सुरुवातीला फक्त दृष्टिबाधितांच्या विकासावर काम करणाऱ्या या संस्थेनं 2016 साली व्याप्ती वाढवत दिव्यांगांसाठी कार्य करण्यास सुरुवात केली। महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थ्यांना सबळ आणि सक्षम करण्याचं कार्य हे केंद्र तर करतच आहे, पण त्या व्यतिरिक्त दिव्यांगांचं सामाजिक जीवन सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी देखील या केंद्रानं बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे। दृष्टिबाधितांचं आणि दिव्यांगांचं वित्तीय समावेशन म्हणा किंवा कॉपीराईट कायद्यात बदल करण्यासाठी आवाज उठवणं म्हणा, ही संस्था खंबीरपणे उभी राहिली आहे, जेणेकरून दिव्यांगांना बँका किंवा आर्थिक संबंधित संस्थांमध्ये सुलभतेनं आणि सहजतेनं व्यवहार करता येतील। या कॉलेज म्हणजे माझ्यासाठी एक मी आता नेहमीच सांगतो की मला असं मदतची गरज नाही, मला मित्रांची गरज आहे, साथीची गरज आहे। आणि हा XRCBC जशा प्रकारे माझ्यासोबत वागतो असं मला असं वाटतं की एक मित्र भेटला आहे। म्हणून 2016 मध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझे डोळे म्हणजे मला दिसायला बंद झाले। त्यानंतर थोडंसं एज्युकेशनसाठी मी इकडे तिकडे काफी बघितलं, पण सर्वात बेस्ट इथेच मला भेटलं। आणि इथे अजून अभ्यासासोबत खूप असे खेळ आहे, क्रिकेट एक्सेट्रा अदर ॲक्टिव्हिटीज पण आहे। तो ओव्हरऑल जो डेव्हलपमेंट आहे एक स्टुडंटचा, तो त्याच्यासाठी माझ्या मते फार महत्त्वाचं आहे। इथे मी आता इकॉनॉमिक्स माझा मेन सब्जेक्ट आहे, तर तिथे जर वाचायला असं डायग्राम एक्सेट्रा असतं तर त्याच्यासाठी ते आम्हाला डायग्राम बनवून देतात, ते स्पष्ट करून आम्ही इझिली वाचू शकतो। आणि जे नॉर्मल विद्यार्थी ज्यांच्यासाठी सगळं सोपं असतं, सरळ सिंपल, आमच्यासोबत पण तसंच जातं। दरवर्षी या केंद्रात 120हून अधिक विद्यार्थी आपलं नाव नोंदवतात। या विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र लेखनिक पुरवणं, त्यांच्याकरता नोट्स काढून देणं, सुगम्य अवस्थेत शालेय अभ्यासक्रम पुरवणं या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देत आहे, जेणेकरून हे विद्यार्थी देखील शिक्षणाच्या प्रवाहातून मागे राहू नयेत। दृष्टिबाधितांना आणि दिव्यांगांना आशेचा किरण दाखवणाऱ्या या केंद्राचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे। सामाजिक कार्यकर्ते केतन कोठारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला। दूरदर्शन बातम्यांसाठी मुंबईहून कमलाकर जगताप। प्रेक्षक हो, राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कार